पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही पाहणी केली। अनेक वर्षांनंतर पुण्यामध्ये एवढा पाऊस झाला, तर मुसळधार पावसामुळे पहाटेच्या वेळी खडकवासला धरणातून 55,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचं मोहोळ यांनी सांगितलं। तसंच पूरस्थिती का उद्भवली याची चौकशी करू असंही ते म्हणाले। गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असा पूर आला नव्हता। पुराची परिस्थिती जी काय ती निर्माण होते, हा मागचा अनुभव होता की 40,000 क्युसेक पाणी जेव्हा सोडलं जातं। काल पूर्ण दिवस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि काल रात्रीतून टप्प्याटप्प्यानं 25,000, 40,000 आणि पहाटे 6 वाजता तर 55,000 क्युसेक पाणी या पुण्याच्या या सगळ्या नदीमध्ये आपल्या सोडण्यात आलं। या परिसरातली मोठी हानी झाली आहे, जनजीवन विस्कळीत झालंय। जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा हा अभाव दिसून आला। खऱ्या अर्थानं जर तुम्ही 55 क्युसेक पाणी सोडणार होतात तर खरं तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं, लोकांना सावध करणं अपेक्षित होतं। हे मात्र 100% खरं आहे आणि मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही, याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।